संगमनेर तालुका गेली 40 वर्षांपासून वनवासात होता, तो वनवास आता संपला आहे। आता आपण राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रलंबित असणाऱ्या समस्या आणि अडीअडचणी राजकारण बाजूला ठेवून सोडवू, असा विश्वास संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिलाय। संगमनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसाच्या देवगड देवस्थान खंडोबा महाराजांची महाआरती नूतन आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सौभाग्यवती नीलम खताळ यांच्या हस्ते झाली। यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमदार खताळ यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला। यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, उपाध्यक्ष यादव पावसे, सचिव मोठ्या भाऊ बडे, विश्वस्त काशीनाथ पावसे, उत्तम जाधव, चंद्रशेखर गडाख, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे, भाजप युवा मोर्चा शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव यांच्यासह परिसरातील खंडोबा भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार खताळ पाटील म्हणाले की ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक गावात वाडी वस्तीवर घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, त्याचप्रमाणे मुंबईमधील आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक गावात वाडी वस्तीवर घरोघरी जाऊन प्रत्येकाचे ऋण व्यक्त करणार आहे। आणि संगमनेर तालुक्याचा गेल्या 40 वर्षांपासून जो विकास खुंटला आहे, तो विकास आपण राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक पद्धतीने करू, असा विश्वास देखील खताळ यांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील असं कोणतंही गाव नाही की त्या गावानं आपल्याला मतदान दिलं नाही। प्रत्येक गावानं आपल्याला भरभरून मतदान केलंय, त्यामुळे आपल्याला ज्यांनी मतदान दिलं त्यांच्यासाठी काम करायचं आहे आणि ज्यांनी मतदान दिलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी आज सर्वत्र परिचित झालोय, त्यामुळे तुमचे सर्व मायबाप जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मी कदापि विसरणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय। सकाळी 7 वाजल्यापासून घरी लोक आलेले आहेत, ग्रामीण भागातून गावातून वाड्यावर लोक येऊन थांबले होते, त्यामुळे मला वेळ लागला। आज पुन्हा माझं मी भाग्य समजतो की आपल्या देवगड गावातील प्रतिजेजुरी म्हणून जे समजलं जातं देवगड देवस्थानची आरतीसाठी मला उपस्थित राहता आलं, त्याबद्दल मी आपले कासेम प्रवासी गणेश असेल सर्व उपस्थित गावकरी मंदिराचे व्यवस्थापन समिती असेल या सर्वांचे आभार मानतो। मला आपण सर्वांनी जो संगमनेरमध्ये एक इतिहास घडवला, या इतिहासामध्ये आपल्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे। मी या माझ्या आयुष्यात मिळालंय, जोपर्यंत मी या पृथ्वीवर राहील तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहण्यास प्रयत्न राहील। आपल्या भागातील समस्या असतील आणि अडचणी असतील, अजून मला फक्त 4-5 दिवस द्या। एकदा मुंबईला आपला शपथविधी 5 तारखेचा झाला का मग मी आपल्या मतदारसंघासाठी प्रत्येकाला आभार मानण्यासाठी प्रत्येक गावात माझ्या वस्तीवर आपल्याला जायचे। आपल्या सर्वांना 40 वर्षापासून जो संगमनेर तालुक्याला वनवास होता, या वनवासातून आपण बाहेर आलो, त्यामुळे निश्चित मी आपल्या भावना समजू शकतो। परंतु आज माझी सुद्धा पुढे अडचण अशी झाली आहे का मला सुद्धा मी एकटाच आहे आणि आपल्या सर्वांचं प्रेम एवढं आहे का मला संध्याकाळी रात्री ज्यावेळेस मी 12-1-2 वाजता त्यावेळेस मी दिवसभराचा आढावा घेतो, त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी येतं। अरे हे काय आज या संगमनेर तालुक्यात दादागिरी असताना आज या मायबाप जनतेने सगळी झोपून लावली। सर्वांनी म्हणजे या संगमनेर तालुक्यात एक असं गाव नाही ज्या गावाने आपल्याला उचलून नाही धरलं किंवा ज्यांनी भेट नाही दिलं। येणाऱ्या कालावधीमध्ये आपला प्रयत्न राहील। खंडोबाच्या मंदिरात सांगतो, ज्यांनी मतदान दिलं त्याच्यासाठी मी आपले काम करतोय, ज्यांनी नाही दिलं त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं। निवडणूक झाली, आपला निवडणूक संपल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने राजकारण साईडला ठेवून गावाच्या विकासासाठी गावाचे जे 40 वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहतो। मला 12 वाजताची शिर्डी साईबाबांच्या इथे जायचंय, बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। काल शनी महाराजांचा घेतला, मला सांगायला आनंद वाटतो तुमच्या संगमनेरकरांमुळे मी राहुरीला थांबलो होतो 2-5 मिनिटं, तिथं सुद्धा लोक गाडीला गराडा टाकायचे आणि हा संगमनेरचा आमदार आला, संगमनेरचा आमदार आला। म्हणजे तुमच्या सगळ्यांमुळे आज हा दिवस मला पाहायला मिळतो, त्यामुळे मला खूप प्रत्येक वेळेस मला कोणी भेटल्यानंतर खूप भारावून येतं। आज साईबाबांच्या शिर्डीला सुद्धा आज खंडोबासाठी सुद्धा मी म्हटलो का जो माझा संगमनेर तालुका आहे पर्यटनाच्या बोर्ड त्या ठिकाणी आपण घ्या, या सर्व ठिकाणी आपण स्मारकाचं काम चालू आहे आणि या स्मारकासाठी व्यवस्थापनाचा वर्गाचा निधी आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि या स्मारकाचं
एकूण जे बजेट आहे ते 40 लाखापर्यंत जात आहे आणि हा 2 लाख निधी आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आणि भविष्यात देखील त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून द्या। या ठिकाणी 7 तारखेला चप्पलसृष्टीचा कार्यक्रम आहे, त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्या महाशिवरात्री महायात्रा या तालुक्याची या ठिकाणी भरते आहेत। या ठिकाणी देखील आपल्याकडे सहकार्य लाभणार आहेत। या ग्रामस्थांच्या वतीनं आपले आमदारमध्ये निवड झाल्याबद्दल आपण YesNine मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर।